सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील पेड या एका छोट्याशा गावातून आलेल्या अशोक आबा खाडे यांना आता पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे। आपल्यासोबत आबा आहेत। आबा, एकतर खूप अभिनंदन। सगळं आठवून जातं ज्या पद्धतीचा संघर्ष तुमचा लहानपणी राहिला ते या पदापर्यंत पोहोचणं, हा पुरस्कार मिळणं। मी मुक्काम पोस्ट पेड, तालुका तासगाव, जिल्हा सांगली या गावचा रहिवासी। 1955 साली माझा जन्म झाला आणि जन्मानंतर मला वाटते आम्ही 6 भावंडं होतो। 6 भावंडामध्ये माझे वडील चांभार असल्यामुळे ते गावकी करायचे आणि त्याच्यातूनच उदरनिर्वाह होत असे एकदम। मग 1ली ते 7वीचं शिक्षण माझं गावात झालं। त्यानंतर 8वी 9वी 10वी 11वी माझी तासगावला बोर्डिंगमध्ये झाली आणि त्यानंतर पुढची वाटचाल मुंबईला झाली माझी। मुंबईला गेल्यानंतर मी माझगावमध्ये कामाला लागलो। 4 वर्ष मी तिथे ट्रेनिंग घेतलं। त्यानंतर मी 1 वर्ष वेस्ट जर्मनीला गेलो। वेस्ट जर्मनीहून आल्यानंतर मी 7 वर्ष माझगावमध्ये काम केलं आणि त्यानंतर मी पहिलं रिझाईन दिलं 1992 साली। माझा जो लहान भाऊ आहे सुरेश भाऊ खाडे, की जो कॅबिनेट मिनिस्टर होता अगोदर, तो पण माझ्याबरोबरच 8वी 9वी 10वी 11वी तासगावला शिकला तो। आणि माझ्या आईने जे मला वाटतं गावामध्ये 12 आणि 1.25 रुपयाने जर रोजगार केला असेल, कदाचित मला वाटते त्या सर्वांची ती एक फलश्रुती असेल आता। आणि कष्टाला काय श्रम म्हणजे कष्टाला काय परिवारच नव्हता खरं म्हणजे। कारण गरिबी आणि तिचं ते फाटकं शर्ट, फाटके पॅन्ट आणि त्यानंतर ते 72 सालची माझी SSC माझ्या खूप लक्षात राहिली एकदम अगदी। पण माझे वडील मला म्हणायचे की बाबांनो, घाबरायचं नाही बिलकुल एकदम, कारण दुष्काळ मी नाही घेऊन आलो, दुष्काळ हा निसर्गाने दिला आहे। त्यामुळे तुम्ही ना परिस्थितीनं डबगून न जाता परीक्षेमध्ये ना तोडायचं। माझे हे वडिलांचे शब्द माझ्या खूप कानी लागले। मी SSCला खूप चांगल्या मार्काने पास झालो। मला फर्स्ट इयर सायन्सला सिद्धार्थ कॉलेजला ॲडमिशन मिळालं आणि मग तिथून ती सुरुवात झाली माझगाव नंतर मग जर्मनीनंतर परत माझगाव 7 वर्षाचा बॉन्ड आणि त्यानंतर रिझाईन दिल्यानंतर मग मात्र थोड्या दिवसामध्येच माझगावमध्ये आम्हाला एक जॉब मिळाला आणि तो जॉब मिळाल्यानंतर मग आम्ही मला वाटते एका 3 महिन्यामध्ये आम्ही 1,82 लाखाचा जॉब कंप्लीट केला। आणि त्यावेळेला मी कदाचित कॅल्क्युलेशनमध्ये मी बघितलं असेल गणिताचे की 1 कोटी काय असतं, पण मी माझ्या बँकेमध्ये बघितली 1 कोटी आणि सुरुवात जी तिथून झाली ती कधी मागे वळून बघितलंच नाही खरं म्हणजे। आज माझं स्वतःचं 160 एकराचं यार्ड आहे की जे भारतामध्ये मला वाटते कदाचित ते नंबर 1ला असेल यार्ड ते। आम्ही त्या यार्डवरती शिप बिल्डिंग करतो। समुद्रात लागणाऱ्या मोठ्या मोठ्या स्ट्रक्चरसाठी जॅकेट, मेन डेक, हेलिडेकसाठी आम्ही बांधकाम करतो आणि थोड्या दिवसामध्येच ही कंपनी नावारूपाला आली एकदम। आणि ही जशी कंपनी नावारूपाला आली, खरं म्हणजे आम्ही आळंदी पंढरपूरचे वारकरी आहोत। त्यामुळे वारकरी संप्रदायात आम्ही असल्यामुळे आषाढी वारी कधी चुकली नाही आहे किंवा महिन्याची वारी कधी पांडुरंगाची चुकली नाही आहे किंवा आळंदीची महिन्याची वारी कधी चुकली नाही आहे। आणि ह्या करोडोमध्ये ह्या वाऱ्या सांभाळल्या गेल्या आमच्याकडून। हा माझ्या आईचा, माझ्या आजोबांचा, माझ्या आईच्या वडिलांचा हा मोठेपणा आहे। कारण त्यांनी माझ्या आईला वयाच्या 8व्या वर्षी पंढरीला खांद्यावरून घेऊन गेल्याचं मला आठवतं आहे। म्हणजे ती सांगते मला तसं की मी 8व्या वर्षी बाबा वडिलांच्या खांद्यावरती बसून पंढरीला गेली। मग तिच्यासाठी आम्ही काहीच करू शकलो नाही। म्हणजे ती एवढी ती हे आहे की तिला अजून 1000च्या नोटा मोजता येत नाहीत। तिला आत्ता फक्त समजते की ही 500ची नोट आहे आणि ही 100ची नोट आहे। आणि अशा अवस्थेमध्ये तिचं एकच आहे कर्माचा धनी, तो म्हणजे पांडुरंग। मग आमच्या घरामध्ये पण कर्माचा धनी तोच आहे पांडुरंग। आणि मग त्या बेसवरती सगळं आमचं घर चालतं। माझी शेती खूप सुंदर आहे। माझ्या आईने जिथे जिथं भांगरलं, जिथे माझ्या आईने रोजगार केला, तेवढ्या सर्वांच्या इकडे तिकडं मागे सोळा गोळा करून आता नाही म्हणाल तर मी पेड गावामध्ये जवळजवळ 100 एकराचा मालक आहे मी। आणि त्यामध्ये आईला जे लागतं माझ्या आईने जिथं जिथं सोसलं असेल तेवढं सगळं मी आईसाठी करत असतो। आणि सर्वत्र मला वाटतं आनंद आहे। आणि फक्त गोरगरिबाकडं बघणं, त्याचा संसार मोठा करणं, त्याला अडचणीत येऊन न देणं आणि पैशाचा कुठेही दुरुपयोग न होता कुणाच्या तर एका सामाजिक आईचं एखादं फाटकं लुगडं देणं, एखाद्या बाबांचं धोतर फाटलेलं त्याला देणं किंवा एखाद्याला मेडिकल असिस्टंट देणं,
हे मात्र गावामध्ये मी खूप करतो. गावामध्ये म्हणण्यापेक्षा माझा लहान भाऊ जो आता आमदार आहे 25 वर्ष BJPचा, त्यांनी तर खूपच करायचा प्रयत्न केला आणि खूपच करतो तो. मग ह्याच्यामध्ये हे सगळे जेवढे कर्म आहेत, ही सगळी जेवढी कर्म एकत्र येतात, ही कर्म एकत्र आल्यानंतर ज्या वेळेला कर्म एकत्र येतात, ज्या वेळेला ह्या सर्वांचे आशीर्वाद एकत्र येतात, तेव्हा दिल्लीला कुठेतरी हे आशीर्वाद आणि कर्म पोचतात. मी IIIT भागलपूरचा मी चेअरमन पण आहे. त्याच्या अगोदर मी 6 वर्ष मी कराड इंजिनिअरिंग कॉलेजचा चेअरमन होतो. आणि अशा अवस्थेमध्ये ही जेव्हा कर्म एकजुटीनं जेव्हा दिल्लीला पोचायला सुरुवात करतात, तेव्हा ती अगदी गरिबासारखी जात नाहीत, ती श्रीमंतासारखी वर जातात. आणि ह्या श्रीमंतीतून गेलेल्या कर्माने आणि माझ्या ह्या सगळ्या एफर्ट्सनी केंद्रामध्ये फक्त त्याला एकच नाव दिलं, त्याचं नाव आहे पद्मश्री. आता जो पुरस्कार मिळाला तो तुमचा उद्योग आणि एकूण व्यापार क्षेत्रातला आहे. तर दास हा ब्रँड महाराष्ट्र किंवा देशभरामध्ये आज प्रसिद्ध आहे. यामागं दासची संकल्पना काय होती, नेमका दास काय हे आपल्या प्रेक्षकांसाठी? हो, दास म्हणजे हे दत्ता, अशोक आणि सुरेश हे तिघा भावांचे नाव आहेत. माझे मोठे बंधू अण्णा म्हणजे त्यांचं नाव दत्ता, माझं नाव अशोक आणि सुरेशचं लहान भावाचं नाव सुरेश. खरं कंपनी काढायच्या वेळेला नाव काय द्यावं हे काय कळणं शक्य नव्हतं, कारण मी बऱ्याच लोकांचा स्टडी केला होता. गोदरेज असेल, गरवारे असतील, किर्लोस्कर असतील वगैरे. माझं आडनाव खाडे, माझ्या आईचं नाव तानुबाई, माझ्या वडिलांचं नाव दगडू, माझा सिद्धूबा करसुंडीचा, माझा कुळस्वामी. ह्या तिघांना चौघांना 5 जणांना एकत्र बसवल्यानंतर बरं का कुठेसुद्धा त्या नावामध्ये असं एखादी कंपनी काढावं असं वाटत नव्हतं. मी ब्रिटिश लायब्ररीमध्ये एक पुस्तक वाचलं होतं, हाऊ टू नेम द कंपनी, पण त्याच्यामध्ये कुठेच जुळत नव्हतं. एक दिवशी मी असाच बसल्यानंतर मला असं समजलं की माझे मोठे बंधू हनुमानाचे फार मोठे भक्त आहेत. त्यामुळे मग आम्ही ते दत्ता, अशोक आणि सुरेश ही कंपनी दास म्हणून केली. ही दास कंपनी केल्यानंतर ह्या कंपनीनं खरं म्हणजे हिचं बारसं घालण्या अगोदरच हे बाळ चालायला लागलं खरं सांगायचं म्हणजे. आणि ह्यात सिंहाचा वाटा माझ्या मोठ्या भावांचा आहे. आज एकूण हा सगळा संघर्ष आणि हे मिळालेलं यश, इतक्या मोठा पुरस्कार मिळणं, काय आव्हान असेल नवीन या ठिकाणी व्यावसायिक जे आहेत, उद्योजक आहेत, ते या क्षेत्रामध्ये येऊ पाहत आहेत? खरं म्हणजे हे अवॉर्ड मिळाल्यानंतर मला असं वाटतं की टर्नओव्हर हा एवढा म्हणजे महत्त्वाचा नाही आहे. तुम्ही किती माणसांना रोजीरोटी देतो हा तुमचा टर्नओव्हर असायला पाहिजे. कारण मी 2000 माणसांना रोजीरोटी देत होतो, तर ह्या वर्षी मी 3000 माणसांना रोजीरोटी द्यायला पाहिजे. मी 3000ला देत होतो तर 3000वरून माझे 5000 झाले पाहिजे. तर हा माझा टर्नओव्हरचा हिसाब किताब असला पाहिजे. माझा टर्नओव्हर 200वरून 400वर गेला, 400वरून 1000वर गेला, हा माझ्या कंपनीसाठी आणि हा माझ्या बॅलन्स शीटसाठी आणि फक्त बँकिंगसाठी असतो. पण जेवढ्या माणसांना तुम्ही रोजीरोटी देता, जेवढ्यांची घरं तुम्ही कम्फर्टेबल करता, हा मेन टर्नओव्हर असायला पाहिजे. त्या उद्देशानेच मी माझे दास ऑफिसर चालवतो. आज माझ्याकडे नाही म्हणाल तरी 3000 माणसं रोजीरोटी करतात. पण मी कोणाच्याही आईचं लुगडं फाटलेलं बघणार नाही आहे, किंवा माझ्या कामगाराच्या एखाद्या कुठल्या बहिणीचं लग्न कर्जात झालेलं मी बघत नाही आहे, किंवा एखादा कामगार कुठे प्रॉब्लेममध्ये आला तर त्याला 4 पैसे लागतील तर मी कधी बघत नाही की मला 4 पैसे देताना तो परत देईल का वगैरे. आणि अशामुळे जेवढा समाज तुम्हाला घडवता येईल बरं का मरण्याच्या अगोदर, तेवढा तुम्ही समाज घडवायला पाहिजे. आणि माझं एक ध्येय असं आहे की माझी स्वतःची शाळा आहे सांगलीला, आणि त्या शाळेमधून मी मरण्याच्या अगोदर मी शपथ घेतल्या तिथे की जवळजवळ 1000 तरी मी IAS वर्ग करून तिथून मी मरेन अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे सोसायटीला सांगण्यापेक्षा आपलं घर चांगलं असावं, आपल्या घरामध्ये कुठे भांडण नसता कामा नये, एकत्र कुटुंब फार सुंदर असावं. काही जरी गेलं इकडं तिकडं वगैरे लाखो रुपये जातील, काय करोड रुपये जातील, पण त्याने फरक पडत नाही. पण एकदा नातेवाईकात आणि एखाद्या संबंधामध्ये दुरावा लागा, ते आयुष्य फक्त उलटंपलटं होऊन जातं सगळं. तसं काही करण्याचे कोणीच प्रयत्न करू नये. एकत्र राहायचं, बहिणीला बरोबर घ्यायचं, भाऊजीला बरोबर घ्यायचं, आईला बरोबर, बाबाबरोबर, मेहण्याबरोबर, सगळे आपले एकत्र घेऊन काय असेल ते सगळे एकदम चांग भले करायचं आणि मरायचं, बाकी दुसरं काय नाही. आता हा पुरस्कार भेटल्यानंतर आयुष्यात अजून काय करायचं आहे असं वाटतं? म्हणजे मी हा पुरस्कार तर खरं म्हणजे एक्सपेक्ट केला नव्हता, पण ते त्या दृष्टिकोनातून मला असं वाटायचं की माझ्या ह्या कर्तृत्वाची कुठेतरी नोंद होईल म्हणून असं मला बरं वाटायचं एकदम. पण मला 2015 साली नरेंद्र मोदी साहेबांचा बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड होता. त्यानंतर 2016 साली धर्मेंद्र प्रधान साहेबांचा बिझनेस एंटरप्रेन्योर्स अवॉर्ड होता. मग मला असं वाटायला लागलं की आपण कुठे तर हे कर्म दिल्लीला पोचवण्याच्या ताकदीचे झालो आहोत.
आणि मग मला एक दिवशी असाच फोन आला की तुम्ही भागलपूर IIITचे चेअरमन होऊ शकता का. हे भागलपूर कुठं आहे मला माहीत नव्हतं. खरं म्हणजे ते बिहारमध्ये मला माहीत पडल्यानंतर मी तावडे साहेबांना फोन करून सांगितलं, साहेब बिहारमध्ये कुठं टाकताय तिकडे, हे पुणा वगैरे द्या माझ्यासाठी, मी सगळं सोनं करेन पुण्याचं. ते म्हणाले नाही नाही तुला बिहारमध्ये जायचं आहे. मी बिहारमध्ये गेलो. खरं सांगतो तुम्हाला माझी इन्स्टिट्यूट आता जी भागलपूर IIIT आहे ती आता खूप म्हणजे रँकमध्ये आहे भारताच्या. आणि हे सगळं बघत असताना असं वाटतं की आवाड येतील आवाड जातील आणि पुण्यकर्म जर 1 मिलीमीटर आणि 1 सेंटीमीटर जरी पुढे गेलं बरं का, ह्याच्यापेक्षा अजून पुढे काय होईल बरं का, नशिबात काय लिहिलं मला माहीत नाही आहे. पण एवढं निश्चित आहे की 5,000हून 10,000ची रोजीरोटी अगदी सुंदरपणे करून मी जगण्याचा प्रयत्न करणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आईंनाही तुम्ही लगेच गावी येऊन भेटला. काय भावना होती, प्रतिक्रिया होती त्यांची? मला 6 वाजता समजलं पुरस्कार डिक्लेअर झाल्याचा. मग मी मुंबईवरून गाडी काढून मला वाटते आमच्याकडे असं एक हे आहे की भावाला जेव्हा मंत्रिपद मिळालं तेव्हा भाऊ पण पहिल्या दिवशी आम्ही आईला मुंबईला घेऊन गेलो होतो आणि त्यानंतर आईबरोबरच एक दिवस काढायचा हे आमचं ठरलेलं आहे गणित आमच्या आईबरोबर. पण माझ्या आईला त्यातलं ते पद्मश्री मिळाले किंवा तुला काय कुठलं मंत्रिपद मिळाले आणि तुला काय मिळालं तिला काय पडलेलं नाही, तिला त्यातलं काय घेणं नाही देणं नाही. पण तिच्याबरोबर एक दिवस मी काढत असताना मी काल बघितलं मला एवढे हारतुरे गावातून बाहेरून इकडून तिकडून येऊ लागले. ती मला म्हणाली 4 वाजता, आबा हे तुझ्यासाठी काय व्हायला लागले, हे असं काय व्हायला लागलं, हे भाऊच्यासाठी होते सगळं हारतुरे शाली, तू काय केलेस, तुला हारतुरे द्यायला लागलेत माणसे सगळी. तिला म्हटलं बघ मला असा एक पुरस्कार मिळाला आहे की जो भारतामध्ये खूप चांगला मोठा पुरस्कार आहे आणि तो तुझ्या समोर मला मिळाला आहे. म्हटलं ह्यासारखं माझं मोठं भाग्य नाही आहे. आणि तिला मी सांगितल्यानंतर तिनं फक्त एवढंच बघितलं की आपलं पोरगं दिवसभर हार तुरे शाल असं सगळं कांबरते घेते, माणसं येत आहेत जात आहेत. रात्री 10 वाजेपर्यंत बंगल्यावरती लाईन लागली होती. आणि हे सगळं तुला बघितल्यानंतर आयला म्हटलं आहे तुला कसं वाटतंय. अरे म्हणते बाबांनो सुखा समाधानाने जगा रे, पण त्या पांडुरंगाला विसरू नका. तर हे होते अशोक आबा खाडे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये या ठिकाणी आबांनी आपलं साम्राज्य जे आहे ते उभं केलेलं. आज जो पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळं खरं तर आईंच्या प्रती त्यांच्या ह्या सगळ्या भावना आहेत. आईंचा जो संघर्ष आहे तो संघर्षाला खरं तर हा या ठिकाणी हे यश आहे अशा देखील त्यांनी भावना केल्या. आणि या भावना व्यक्त करताना खरं तर आनंद असू त्यांच्या या डोळ्यामध्ये आपल्याला दिसून येतात. तर सांगली जिल्ह्यामध्ये हा एक पद्मश्री पुरस्कारांना एक मोठा आनंद या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि सांगली जिल्ह्याला एक मोठा बहुमान या निमित्तानं मिळालेला दिसून येतो आहे. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, ABP माझा, सांगली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.